अमरावती शहरात महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। भोंदूबाबा अशोक खरात यांच्या फसवणूक प्रकरणात माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा जयश्री वानखेडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रुपाली चाकणकर यांचा निषेध नोंदवला। महिलांना न्याय देण्याची जबाबदारी असलेल्या पदावर असताना जर अशा भोंदूबाबाला सहकार्य होत असेल तर महिलांनी न्याय मागण्यासाठी कुणाकडे जावे असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून रुपाली चाकणकर यांना सहआरोपी ठरवून त्यांना तातडीने अटक करावी अशी ठाम मागणी महिला काँग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आली। जनसमर्थन न्यूज, अमरावती। भोंदूबाबा अशोक खरात या 3-4 दिवसापासून ज्या बातम्या सगळीकडे व्हायरल होत आहेत, जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि या भोंदूबाबा काय हे सगळ्यांना माहीतच आहे, पण यांना साथ जी दिली आहे ती रुपाली चाकणकरनी दिली आहे। ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष, महाराष्ट्राच्या अध्यक्ष, ज्या महिलांना न्याय मिळवण्याचं काम त्या करून देतात, ती जर महिला अशी करत असेल तर आज विश्वास कोणावर ठेवावा आपण? कारण आज जर एखादी मुलगी जर घराच्या बाहेर पडत असेल आणि एखादी महिला जर न्याय मिळवायला जर अशा महिला आयोगाकडे जर जात असेल तर त्या महिलेला काय न्याय मिळेल? आज ती महिला आयोगाची अध्यक्ष सांगते की जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन जर माहेरी जात असेल तर तिला तुम्ही आंदण देऊ नका, तिला पोथ्या पुराण देऊ नका, तिला तुम्ही संविधान द्या। फुले शाहू आंबेडकरांचं तुम्ही जे विचार आहे ते त्या लोकांना सांगतात, पण त्यांनी स्वतःमध्ये काय त्या गोष्टीचं परिवर्तन आणि काय बदल केला हे त्यांनी स्वतः विचारात घ्यावं। याची सर्वात मोठी विशेष म्हणजे या आधी जवळपास 2 महिन्याआधी ही कंप्लेंट मुख्यमंत्र्यांकडे पण गेली होती, पण त्यांनी काहीच केलं नाही। अजितदादा असताना पण आम्ही अनेक निवेदनं, अनेक आंदोलनं आम्ही केली, कारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा अनेक केसेस झाल्या की मला तरी वाटते की महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी आतापर्यंत काय केलं, कुठल्या महिलेला त्यांनी न्याय मिळवून दिला हे तरी मी पत्रकार बंधूंना विशेष करून विचारेल की त्यांनी याचा तरी शोध घ्या तुम्ही। आतापर्यंत त्यांनी एक तरी केस त्यांनी बाहेर काढली आहे का? परंतु आज जेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वैशाली विघ्नेचं प्रकरण जेव्हा झालं होतं तेव्हा पण आम्ही खूप मोठं आंदोलन केलं होतं, तेव्हा त्या विषयावर पण त्यांनी बोलल्या नव्हत्या, तेव्हा पण आम्ही राजीनामा मागितला होता। पण आज जेव्हा ही अशी वेळ आली की त्यांना स्वतःहून राजीनामा पवार मॅडमकडे द्यावा लागला, म्हणजे त्या प्रवृत्त झाल्या, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला, म्हणजे अशी वेळ आली। एक महिला म्हणून फार लज्जास्पद गोष्ट वाटते, आम्हाला लाज वाटते की आज महिला आयोगाची बाई अशी आहे की जी महिलांना न्याय मिळवून न देणारे त्या भोंदूबाबाचे पाय धुत आहे। म्हणजे आज बघा, जी एखादी महिला जर कुठल्या गोष्टीत म्हणजे आमच्या अशा महिलेसोबत जर काम करणारी व्यक्ती कशा पद्धतीने काम करेल, मग एखाद्या महिलेला न्याय मिळेल का? कसा मिळेल? आम्हाला म्हणजे फार मोठं हे वाटत आहे की अशा अनेक प्रकारे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले, अनेक गोष्टी व्हायरल होऊन राहिल्या, जवळपास यामध्ये मंत्र्यांचा पण सहभाग आहे असं पण आम्हाला माहिती पडलं। मी म्हणतो की त्यांना तर तुम्ही त्यांच्यासह अनेक मंत्री त्यांच्यासोबत आहे, यांनाही तुम्ही अटक करा आणि यांनाही शिक्षा द्या। जोपर्यंत अशा महिलांना शिक्षा दिल्या जाणार नाही, अशा महिलांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, कारण महिलांना न्याय मिळणाऱ्या महिलांचं न्यायाची बाजू मांडणारी महिला जर असं करू शकते तर अशा अनेक महिला आहेत की त्या पुढच्या दृष्टिकोनातून या गोष्टीचाही विचार करायला लागेल की महिला आयोगाची अध्यक्ष कशी असली पाहिजे, कारण फार मोठी जबाबदारी शासन आणि प्रशासन वागलेलं नाहीये, कारण त्यांची सत्ता आहे, सत्तेत असणाऱ्या लोकांनी पूर्णपणे त्यांना पाठबळ दिल्यामुळे त्यांनी पुरेपूर त्या गोष्टीचा फायदा घेऊन आज त्यांना त्या गोष्टीचा स्वतःहून त्यांना राजीनामा द्यावा लागला।